नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। ही ॲडव्हर्टाइजमेंट ITI, पॉलिटेक्निक आणि BE केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी ITI, पॉली किंवा BE केलेली असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तुमचे कोणी मित्रमंडळी असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील ज्यांनी ITI, पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग केलेली असेल त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यालाच बघा शॉर्टमध्ये DFCCIL असे सुद्धा म्हणतात। ओके, यांच्यातर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यामध्ये सर्वात आधी बघा पोस्टची नावे बघा। यामध्ये ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ। ओके, या 3 पोस्टसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशनची सुरुवात जी आहे 18 जानेवारीला रजिस्ट्रेशनची सुरुवात झालेली आहे। इथे लास्ट डेट 16 फेब्रुवारी जरी लिहून असली तरीसुद्धा 16 फेब्रुवारी लास्ट डेट नाही, लास्ट डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे 22 मार्चपर्यंत। ओके, 22 मार्चपर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, कितीतरी विद्यार्थ्यांना या ॲडव्हर्टाइजमेंटबाबत माहिती नाही म्हणून मी हे ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी आणलेली आहे। ओके, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी इथे काही जास्त बघा कॉम्पिटिशन नसते तर तुम्ही इथे फॉर्म भरायला पाहिजे। आता समोर बघा, इथे बघा पहिल्या क्रमांकाची पोस्ट ज्युनियर मॅनेजरबाबत इथे यांनी माहिती दिलेली आहे। पे स्केल तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, त्या इथे बघा जागा बघा टोटल जागा आहेत 3 जागा आहेत फक्त। ओके, ज्युनियर मॅनेजर फायनान्स आहे 3 जागा आहेत फक्त। आणि इथे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। पास इन फायनल एक्झामिनेशन ऑफ CA और CMA फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया और इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया। ठीक आहे, यातून तुमचे बघा यांनी तुमचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे। आता बघा ही पोस्ट जी आहे तेवढी जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त 3 जागा आलेल्या आहेत आणि इंजिनिअरिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही पोस्ट नाही। ओके, इंजिनिअरिंगवाल्यांसाठी नाही, परंतु सर्वच्या सर्व आता ज्या नेक्स्ट पोस्ट येणार आहेत त्यामध्ये सर्व पोस्ट इंजिनिअरिंगवाल्यांसाठी आहे। इथे बघा सेकंड पोस्ट बघा एक्झिक्युटिव्ह आणि पे स्केल तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। इथे टोटल वॅकन्सीज आहेत 36, आपल्या कॅटेगरीनुसार तुम्ही जागा स्वतः बघून घेऊ शकता। इथे बघा 3 इयर्स ऑफ डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक पाहिजे सिव्हिलमध्ये। ओके, और सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग पब्लिक हेल्थ, सिव्हिल इंजिनिअरिंग वॉटर रिसोर्स फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि 60% मार्क तुम्हाला पाहिजे आहेत। तर सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांनी केलेली असेल ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। इथे सुद्धा लिहून आहे बघा एक्झिक्युटिव्ह सिव्हिल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगवाले सर्व विद्यार्थी इथे एलिजिबल राहणार आहेत। ठीक आहे, आणि कुठल्याही प्रकारे अनुभव सुद्धा यांनी इथे मागितलेला नाही। नॉर्मली अनुभव मागत असतात परंतु इथे कुठल्याही प्रकारे त्यांनी अनुभवाची अट इथे टाकलेली नाही। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल केलेलं असेल ते हे फॉर्म भरू शकता। ओके, समोर बघा आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं सिव्हिल आहे तसंच आता इथे इलेक्ट्रिकल आहे। एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट आहेत, टोटल पोस्ट आहेत 64 जे आहेत त्या पोस्ट आहेत। आणि इलेक्ट्रिकल पॉलिटेक्निक, ओके, पॉली झालेले विद्यार्थी इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इथे बघा इलेक्ट्रिकलसुद्धा आहे, इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा आहे। तर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कुठलंही तुमचे झालेलं असेल पॉलिटेक्निक तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि खालचंसुद्धा तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। ओके, हे बघा पॉवर सप्लाय वगैरे इथे दिलेला आहे, इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोलसुद्धा इथे आहे। ओके, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा इथे आहे। तर तुमची जी ब्रांच आहे ती ब्रांच तुम्ही इथे स्वतः शोधून घेऊ शकता। फक्त इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिकमध्ये कुठलीही ब्रांच असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि 60% मार्क्स तुम्हाला इथे सुद्धा पाहिजे आहे। त्यानंतर सिग्नल अँड कम्युनिकेशन, इथे 75 जागा आहेत तुमच्या कॅटेगरीच्या, तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। आता इथे सर्वचे सर्व डिप्लोमा केलेले म्हणजेच पॉली केलेले इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, इथे बघा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनशी जे बघा रिलेटेड ब्रांचेस आहेत त्यांचे ते इथे सर्वचे सर्व आलेले आहेत। इथे बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटरसुद्धा इथे आहे। इथे बघा समोर आणखी असेल, हे बघा
मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आहे, टेलिकम्युनिकेशन, ओके, इन्स्ट्रुमेंटेशन, ऑलमोस्ट सर्वचे सर्व ब्रांच इथे आहेत. हे बघा, कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसुद्धा आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, IT, CS, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सर्वचे सर्व इथे ब्रांचेस जे आहे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि इथे सुद्धा तुम्हाला मिनिमम 60% मार्क लागत आहेत. ओके, तर अशा प्रकारे एक्झिक्युटिव्हच्या बघा, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये 75 जागा, इलेक्ट्रिकलमध्ये 64 जागा आणि एक्झिक्युटिव्हमध्ये म्हणजे सिव्हिलमध्ये 36 जागा, अशा प्रकारे यांनी इथे जागा दिलेल्या आहेत. आता त्यानंतर बघा, मल्टीटास्किंग स्टाफसाठी सुद्धा इथे जागा आलेल्या आहेत. MTSसाठी पे स्केल तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. इथे सर्वात जास्त जागा आहेत, टोटल जागा आहेत 464. ओके, इथे तुमच्या कॅटेगरीच्या जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये सुद्धा इथे भरपूर जागा यांनी दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. ओके, आता इथे बघा, इसेन्शियल काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी पाहिजे प्लस मिनिमम 1 इयर ड्युरेशन कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट अप्रेंटिसशिप. म्हणजेच बघा, तुम्ही ट्रेनिंग कोर्स केलेला असला पाहिजे. ओके, ट्रेनिंग कोर्स म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, अप्रेंटिसशिप जर तुम्हाला जर मिळत असेल, ओके, 1 वर्ष किंवा 2 वर्ष अप्रेंटिसशिप प्रोग्राम येतात. मी कालच बघा, काल परवाची मी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट वाचून दाखवली होती, त्यामध्ये 1 ते 2 वर्षाची अप्रेंटिसशिप प्रोग्राम तिथे त्यांनी दिलेला होता. ओके, अप्रेंटिस तुम्ही बनत असता, पोस्टचे नाव लिहिलेलं असते अप्रेंटिस. ओके, ते फॉर्म तुम्ही भरून घेत चला, त्यामध्ये सुद्धा बघा अशा ठिकाणी भरपूर फायदा होत असतो. ओके, जर तुमचं बघा हे नसेल, ओके, अप्रेंटिसशिप जर तुमचं नसेल तर ITI केलेला असेल तरीसुद्धा चालणार आहे. आणि बघा 60% मार्क तुम्हाला ITIमध्ये पाहिजे असते. ओके, म्हणजेच 10वी प्लस 1 वर्ष अप्रेंटिस किंवा ITI 60% मार्क. ओके, असं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. भरपूर जागा यांनी इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे, परंतु बघा, तुमचे जर पॉली झालेलं असेल किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म बघा तेव्हाच भरू शकता जेव्हा तुमचं ITI झालेलं असेल. जर तुमचं ITI झालेलं नाही आणि तुम्ही हायर एज्युकेशन घेतलेलं आहे, म्हणजे पॉली केलेलं आहे किंवा इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर हा फॉर्म तुम्ही भरू शकत नाही. ओके, जसं बघा इथे तुम्हाला करता येतं. इथे बघा, जर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला नसेल परंतु इंजिनिअरिंग केलेली असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ओके, परंतु इथे तसं होत नाही. इथे तुम्हाला ITI करणं कंपल्सरी राहणार आहे. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट 18 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे आणि 18 ते 33 वर्षे. म्हणजे ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्षे आणि MTSसाठी 18 ते 33 वर्षे तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता. ओके, यामध्ये एज रिलॅक्सेशन तुम्हाला माहिती आहे, SC ST 5 वर्षे आणि OBC 3 वर्षे. त्यानंतर PWBD जे आहे ते SC ST आणि OBC कॅटेगरीनुसार 15-13 वर्षे जे आहे त्यांनी इथे दिलेलं आहे. हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. त्यानंतर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. बघा, वेगवेगळ्या पदांसाठी इथे वेगवेगळं दिलेलं आहे, परंतु 4 पदांसाठी ऑलमोस्ट सेम आहे. बघा, तुमची प्रिलिम होणार आहे, त्यानंतर मेन्स होणार आहे, म्हणजे CBT 1 आणि CBT 2 तुमची होणार आहे. ओके, प्रत्येक पोस्टसाठी बघा इथे आहे, प्रत्येक पोस्टसाठी तुमची CBT 1 आणि CBT 2 होणार आहे. ओके, आधी तुमची CBT 1 होणार, जे विद्यार्थी पास होतील त्यांची CBT 2 होतील आणि त्यानंतर तुम्हाला बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजेच फिजिकल टेस्टसुद्धा तुमची होणार, फक्त आणि फक्त MTSसाठी, बाकी कुठल्याही पोस्टसाठी होणार नाही. ओके, लक्षात ठेवा, फक्त MTSसाठी तुमची PET म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे, बाकी कुठेही होणार नाही. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर प्रत्येक ठिकाणी होतच असते आणि मेडिकल टेस्टसुद्धा प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी असते. तर इथे फक्त लक्षात काय ठेवायचे आहे, तर मल्टीटास्किंग स्टाफसाठी थोडं वेगळं आहे, फिजिकल टेस्ट होणार आहे, बाकी कोणत्याही पोस्टसाठी फिजिकल टेस्ट होणार नाही आहे. ओके, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता समोर बघा कशा प्रकारे तुमची एक्झाम होणार तुम्हाला सांगितलेलं आहे मी. CBT 1 होणार तुमची, त्यानंतर तुमची CBT 2 होणार आणि त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग बघा त्या पेपरमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार आहे. जसं MPSCच्या कंबाईन परीक्षेमध्ये तुमचे असते किंवा MPSCच्या कुठल्याही परीक्षेमध्ये, ओके, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. इथे सुद्धा 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमची इथे राहणार आहे. ओके, त्यानंतर बघा नॉर्मलायझेशन सुद्धा ते करू शकतात. फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा, जेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता. ओके, आणखी बघा
10 तुमचे MCQs राहतील. ओके, 10 नाही सॉरी 100 तुमचे MCQs राहतील आणि 1 मार्क राहील प्रत्येक MCQला, म्हणजे 100 प्रश्न त्यावर 100 गुण. ओके, आणि तुमचे 120 मिनिटे, हे बघा 90 मिनिटे तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे 1.5 तास तुमचा पेपर असेल. PWBD असाल तुम्ही तर 2 तास तुम्हाला मिळतील. ओके, अशा प्रकारे तुमची CBT 1 तुमची अशा प्रकारे होणार. ओके, आता CBT 2 कशा प्रकारे होणार बघा. हे बघा, CBT 2 मध्ये 120 तुमचे MCQs असतील, 1 मार्क असेल, म्हणजेच 120 प्रश्न, 120 मार्क्स, आणि त्याला 120 मिनिटे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व करावे लागतील आणि 120 प्रश्न 120 मार्क 2 तास, आणि PWBD कॅन्डिडेट असाल तर 160 तुम्हाला मिनटं मिळणार आहेत. ओके, 160 मिनिट तुम्हाला मिळतील. ओके, आता प्रश्न हे बघा, सब्जेक्ट बघा, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग, GK राहणार आहे, म्हणजे जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स राहील. ओके, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग मी तुम्हाला आधीच सांगितलं, मॅथ रिझनिंग. ओके, त्यानंतर नॉलेज अबाउट रेल्वेज किंवा DFCCIL यावर फक्त 10 गुण तुमचे राहणार आहे. ओके, बेसिक इन्फॉर्मेशन ते तुम्हाला विचारतील. सर्वात जास्त मार्क बघा कुठे आहे, मॅथ आणि रिझनिंगला. इथे बघा, मॅथला 30 आहे आणि रिझनिंगला 30 आहे, दोनही मिळून 60 मार्क तुमचे होऊन राहिलेले आहे. आणि तुम्ही इंजिनिअरिंग केलेले आहे बघा, तर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग तुम्ही पक्क करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की इंजिनिअरिंग केलेले असाल तर इंजिनिअरिंगचे फॉर्म भरत चला, तुमच्यासाठी थोडं इझी होऊन जाते. ओके, आता बाकी ठिकाणी सुद्धा काही प्रश्न आहेत. ओके, 15 प्रश्न जनरल सायन्स आणि GKवर त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे, नॉर्मलायझेशन सुद्धा होऊ शकते सेकंड स्टेजवर सुद्धा, आणि क्वालिफाईंग मार्कसुद्धा यांनी सांगितलेले आहेत. तर हे तुम्ही स्वतः बघून घ्या. जनरल EWS साठी 40%, SC OBC NCL साठी 30% क्वालिफाईंग मार्क आहे. यापेक्षा कमी जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही नापास घोषित केल्या जाल. ओके, आणि ST साठी 25% आहे. तसंही बघा, 26-27% जर तुम्हाला मार्क मिळाले तरीसुद्धा तुम्ही तसंही बाहेरच होणार आहात. ओके, एवढ्या कमी मार्कांवर कोणी पास होऊ शकत नाही, परंतु क्वालिफायसाठी ओके तुम्हाला एवढे मार्क लागतील, नाहीतर तुमचं नाव विचारात घेण्यात येणार नाही. ओके, आता समोर बघा, एक्झामिनेशन फीस बघा. ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी आहे, हे बघा, जनरल कॅटेगरी आणि OBC आणि EWS यांना 1000 रुपये, आणि MTS साठी जनरल कॅटेगरी OBC आणि EWS यांना 500 रुपये, आणि SC ST PW, हे बघा, SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट्स आर एक्झाम्प्टेड, म्हणजे SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन आणि ट्रान्सजेंडर यांना कुठल्याही प्रकारे फीस भरावी लागणार नाही आहे. ओके, तर ही जे वर मी फीस सांगितलेली आहे ही फक्त जनरल OBC आणि EWS कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, महिला आणि पुरुष दोघांसाठी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही इन्फॉर्मेशन सुटलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. याची जी PDF आहे, PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर टाकण्यात आलेली आहे. तुम्ही लिंक दिलेली आहे बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोघांचीही लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून जॉईन करून घ्या आणि तिथून PDF डाउनलोड करून घ्या. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.